आहे. कशी तिची तब्येत आहे आणि कशी सुधारणा तिच्या? नाही, आता तब्येत बऱ्यापैकी रिकव्हरी आहे. खरं म्हणजे आपल्या बरोबर हॉस्पिटल मेडिकल कॉलेजला एक स्पेशल बर्न वॉर्ड असल्यामुळे इथे अतिशय उच्च प्रतीचं औषधोपचार केला जातो. त्यामुळे ती मुलगी आता धोक्यातून तिला कुठला धोका नाही आहे. सुरुवातीला वाटत होतं की डोळ्यात ॲसिड गेला की, पण डोळ्याची आता अडचण नाही. तर बाकी आता शी इज फाईन. म्हणजे तिला कुठल्या प्रकारची अडचण नाही. जो आवश्यक जो आहार पाहिजे तो दिला जातो आणि त्याचा 100% खर्च प्रवार मेडिकल कॉलेज करणार आहे. 6 दिवस झालेत, अजूनही आरोपी मात्र सापडत नाहीये. कुठेतरी पोलिसांना अजूनही त्या आरोपीचा माग लागला नाहीये. नाही, तेच आम्ही सध्या संभ्रमात आहोत. म्हणजे पोलीस विभाग सुद्धा आणि आम्ही सुद्धा स्थानिक गावकरी सुद्धा गावकऱ्याशी मी बोललेलो आहे. वडगावचे सरपंच आहेत, त्या सगळ्या लोकांशी. तर त्यांना ते सुद्धा क्ल्यूलेस आहे की आमच्या गावात अशी कधी घटना घडत नाही आणि त्या गावातली काही जी अशी उद्योगी लोक आहेत त्यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेऊन अतिशय कसून चौकशी केली. स्थानिक गावकरी सहकार्य करतात, परंतु मला वाटतं थोडे धागेदोरे आता थोडे जरी मिळाले तरी निश्चितपणे, पण एवढंच मी आपल्याला खात्री देऊ इच्छितो की कुठल्या परिस्थितीमध्ये थोडा जरी वेळ गेला मात्र आम्ही त्या आरोपीच्या मुसक्या बांधल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. की आम्ही आता त्या कुटुंबाला खात्री दिलेली आहे आणि गावकरी सुद्धा, मला गावकऱ्याच्या आभार मानले पाहिजे की गावकरी सुद्धा या प्रक्रियेमध्ये सरपंच असतील त्यामुळे मदत करताय. लैंगिक शोषणातला जो आरोपी आहे अशोक खरात, याच्यासाठी 2020 साली आघाडी सरकारच्या काळामध्ये गोदावरीतनं खास पाणी आरक्षित केलं गेलं मिरगावच्या साठी, त्या संस्थांसाठी. कुठेतरी राष्ट्रवादीवरती किंवा त्या नेत्यांशी त्यांचे जास्त जवळीक संबंध होते आणि सरकारमध्ये सुद्धा त्याचा दबदबा होता असंच दिसतंय. ते तर स्पष्ट होतं ना की एखाद्या मंदिरासाठी धरणातून पाणी सोडावं लागतं. 2020 साली दारणा धरणातून पाणी सोडलं. म्हणजे किती उच्चपदस्थ लोक जे आहेत त्यांच्या किती सुसंपर्कात खरात होते आणि त्यांचे बाकी कसे लागेबांधे होते. आजचे घृणास्पद प्रकारे सगळा आता जो समोर येतोय. तर मला खरं म्हणजे मला शिर्डी पोलिसांचं अभिनंदन केलं पाहिजे आणि विशेष करून आमचे ॲडिशनल SP श्रीरामपूर विभागाचे श्री वाकचौरे साहेब असतील किंवा आमचे शिर्डीचे DYSP अमोल भारती आहेत किंवा तिथले PI आहेत. खरं हा प्रकार त्याने उघडकीस आणला पहिल्यांदा गुन्हा शिर्डीत नोंदला गेला आणि तो तिथनं मग चक्र फिरायला लागली. नंतर मग स्वतः पोलीस महासंचालकांनी मग त्याच्यामध्ये लक्ष घातलं. मला तर माननीय मुख्यमंत्र्यांना धन्यवाद द्यायचे की तात्काळ त्यांनी लॉकआउट नोटीस इश्यू केल्यामुळे आरोपीला पळून जाता आलं नाही. तर आरोपी परदेशात जायच्या तयारीत होता, परंतु तातडीनं माननीय मुख्यमंत्र्यांच्या निर्देशाप्रमाणे लॉकआउट नोटीस दिली गेली आणि त्यामुळे आरोपीला अटक करता आलं. आणि म्हणून जी काही ॲडिशनल SP असतील, SP DYSP शिर्डी असतील, यांनी जी तत्परता दाखवली, मला वाटतं नाही तर मग पुन्हा हा आरोपी मोकट झाला असता. म्हणून मला वाटतं खरं हे आता नाशिकमध्ये ही एवढं घटना घडत असताना नाशिकच्या LCBचं काय काम होतं, नाशिकच्या क्राईम ब्रँचची काय जबाबदारी होती, म्हणजे ते सुद्धा खरं म्हणजे पाहण्याची आवश्यकता आहे. ठीक आहे, इकडे गुन्हा दाखल झाला, सगळे पुरावे शिर्डीत उपलब्ध झाले आणि त्याच्यावर तुम्ही कारवाई करता. मला पोलिसांच्या कर्तव्याबद्दल शंका घ्यायची नाही आहे, परंतु आपल्या नागाखाली हे सगळं चालू असताना तिथल्या लोकल क्राईम ब्रांच असतील किंवा LCB जे आपण म्हणतो किंवा तिथला बाकी यंत्रणा होती, म्हणजे ते काय करत होते याचं मला कधी कधी आश्चर्य वाटतं. जलसंपदा विभागाने जो निर्णय घेतलेला होता पाणी आरक्षित करण्याचा, त्या बाबतीत आता काय पुन्हा निर्णय घेतला जाईल? नाही, ते आरक्षण तात्काळ रद्द करण्यात येईल. नियम आरक्षण आपण देऊ शकत नाही. त्यामुळे याची माहिती घेतो की तो GR का काढण्यात आला, कोणाच्या सूचना होत्या, नोटिंग फाईलवर कोणाचं, आम्ही ती सगळी चौकशी करतो ना. पण निश्चितपणे त्या आरक्षण रद्द करण्याच्या सूचना विभागाला दिलेल्या आहेत. एकीकडे संजय राऊत आरोप करतायत, मात्र दुसरीकडे हा जो पाणी देण्याचा निर्णय आहे तो उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना झाला आहे. ते कुठेतरी त्यांची पण त्यांना असं की खरं म्हणजे या प्रकरणात आता आरोपी पकडला आहे, त्याच्या सगळ्या दोष निश्चित केला पाहिजे. त्याचं राजकारण करण्याचा प्रयत्न करतात विरोधक. त्यांच्याच काळात पाणी सोडलंय, त्यांच्याच काळात त्याला डोक्यावर घेतलेलं आहे, त्यांच्याच काळात ते खांद्यावर घेऊन नाचले त्याला. आता तुम्ही त्याचं आपलं पापाचं प्रायश्चित करण्याऐवजी
तुमचं बाप दुसऱ्या गळ्यात घालायला तुम्ही निघालात. मला वाटतं मला कीव येते संजय राऊत त्या लोकांची. त्यांनी वास्तविक हा एक सामाजिक प्रश्न होता, सामाजिक द्रोह झालेला आहे या माणसाकडून. धर्माच्या नावाखाली लोकांची लूट झालेली आहे, लोकांचे शोषण झाले, लूट म्हणण्यापेक्षा शोषण झालेलं आहे, विशेष करून महिला असतील. तर म्हणजे आता एकत्र येऊन आता या संदर्भामध्ये त्यांच्याकडे काही पुरावे असतील संजय राऊत यांच्याकडे, आता ज्या त्यांनी एवढं पाणी सोडलंच आहे, अजून काय काय त्यांनी सोडलं होतं माहिती नाही, पण ते पुरावे द्यावे तरी पोलीस खात्याला. रुपाली चाकणकर यांनी अखेर राजीनामा दिलाय. खूप उशीर झालाय असं वाटतं का राजीनामा द्यायला, इतके फोटो इतके सगळं समोर आल्यानंतर? खरं म्हणजे आता मी त्याच्यावर भाष्य करणं काही उचित नाही, पण तरी मला वाटतं की त्यांनी दिलेल्या राजीनाम्याचं मी स्वागत करतो. खरं यापूर्वीच तो द्यायला पाहिजे होता, पण ठीक आहे. तरी आता संशयाचं वातावरण त्यांच्या भोवती निर्माण झालं आहे. चौकशी होईल, चौकशांनी काय निष्पन्न होईल, परंतु त्यांनी जो राजीनामा दिला तो योग्यच होता. अनेक राजकीय नेत्यांचे फोटो देखील आता सोशल माध्यमात व्हायरल होतात, त्यात तुमचा देखील फोटो येतोय. नेमकं काय तुमचा काय तुम्ही पण संबंध बघता होते आलाय? का? असं की माननीय एकनाथराव शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना तेव्हा ते शिर्डीमध्ये आले. शिर्डीला आल्यानंतर स्वाभाविक मी पालकमंत्री आहे, मतदारसंघाचा आमदार आहे, त्याचं स्वागत केलं. आणि मग आम्ही अचानक निर्णय झाला त्यांचा की आपण तिकडे जायचं आहे, त्या मंदिरामध्ये खरातांच्या. दीपक केसरकर साहेब होते. आम्ही मंदिरात गेलो, मग आम्ही खाली दर्शन घेतलं आणि आतमध्ये मग ते त्यांनी पूजा करत होते, पण आम्ही बाहेरून थांबलो. मी जिल्हाधिकारी होतो, जिल्हा पोलीस प्रमुख होते. आम्ही सगळे वाट पाहत होतो, अर्धा पाऊण तासांनी पूजा होत होती. आता स्वाभाविकपणे मुख्यमंत्री महोदय आल्यानंतर माझं कर्तव्यच आहे त्यांच्याबरोबर जाणं. परंतु हे जे काही मला वाटतं वेगवेगळ्या प्रकारचे संदर्भ समोर येत आहेत, तर म्हणजे खरं तर आमचा काही संबंधही नाही आहे. म्हणजे त्याच्या कर्तृत्वाबद्दल किंवा तर एकदा बोलेल मी नंतर, कारण तो राजकीय सल्ले द्यायचा लोकांना कधी कधी. म्हणजे प्रसंगी आता हे वेळ नाही भाष्य करण्याची, परंतु मला वाटतं उशिरक होईना एक त्यांना गजाड झाले, त्यांना पोलीस अटक करू शकले. आता तेजस्वी सातपुते मॅडम ज्या आता SITच्या प्रमुख केलेल्या आहेत, ज्या IPS अधिकारी आहेत, त्यांनी साताराला उत्तम काम केलं. त्यामधल्या दिवाणच्या प्रकरणामध्ये कोणाच्या प्रेशरवर त्यांनी जुमानला नाही. अशा सोलापूरला होत्या. एक अतिशय कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत. मला वाटतं त्यांना माझी या निमित्तानं आव्हान आहे की निष्पक्षपाती चौकशी करताना विनाकारण निरपराध महिलांचा सुद्धा, आता त्यांनी काय त्यांचा अज्ञानाचा फायदा घेऊन काय केला असेल, परंतु मुख्य आरोपी त्याच्यावर कारवाई होण्याची गरज आहे. त्याच्यावर आता कारवाई सरकारने सुरू केलेली आहे. दुसरीकडे दीपक केसरकरांचे जे सहकारी आहेत, दीपक लोंढे, जे सिन्नरमध्ये राहतात आणि त्यांनी बऱ्याच राजकीय लोकांना देखील तिथे आणलं आणि त्या बाबांचं वक्तव्य बनवलं. कुठेतरी राजकीय लागेबांधे व्यवहार त्यांच्याशी झाले, अनेक प्रॉपर्टीज मिळवल्या. शिर्डीत देखील अनेक प्रॉपर्टीज या बाबाच्या आहेत. कुठेतरी हे सगळं समोर आलं पाहिजे. नाही, आता चौकशीमध्ये समोर येईल. आता कोण दलाल होते, कोण त्याच्यामध्ये त्यांना मदत करत होतं, या सगळ्या भांगडीमध्ये कोण होतं, म्हणजे त्याची आता चौकशी नेमली तर SIT चौकशी करते, जी समोर येईल त्याच्यामध्ये. थँक्यू. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.